सरांनी ही इमेज दाखवली ना ब्रेनची, आणि एक माणूस नाही का ते ब्रेन क्लीन करते. तर मला असा विचार आला की मी तर असं काही आजच्या ह्याचे कार्यक्रम म्हणजे ह्या स्पीचची काही तयारी करून आले नाही. सरांनी आम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, पण माझ्या कामामुळे मला काही वेळ भेटला नाही आणि मोबाईल पाहायला पण वेळ भेटला नाही. पण मी आता ऑन द स्पॉट माझ्या मनात जे विचार येलेत ना मी ते प्रगट करते. तुम्हाला आवडले का बघा ते. तर सरांनी मला काय वाटते, हे नाही का हे ब्रेन आहे ना, ते हे सगळे विद्यार्थी आहे, हे शुभम कॅम्प्युटर गुरु कॅम्प्युटरचे. असं वाटते म्हणजे मागचे पण आता पुढचे येणारे पण आणि आता आपण सगळे बसलोत ना, हे सगळे आपण आहे. आणि हे जे ब्रेन वॉश करतं ना ते माझ्या थ्रू सर आहे. मला असं वाटतंय ते आपल्या ह्याच्यामधले नाही का, म्हणजे आपल्याला ते शिकवतात, आपल्याला काही सांगतात की तुम्ही हे करा ते करा, म्हणजे सगळं योग्य ते मार्गदर्शन देतात. म्हणजे ते दिशादर्शक आहे, आपले गुरु आहे, सर आहे. आणि त्यांना नाही का म्हणजे आपल्या ह्याच्यामधले मला काय वाटतं, आपल्या ह्याच्यामधले नाही का माइंड मधले आधी सर्वप्रथम नाही का वाईट विचार सुरुवातीला काढायला पाहिजे. कसं म्हणजे आपल्याला येतं का नाही, आपल्याला कोणी काही म्हणन का, आपल्याला आपण इकडे गेलो तर कोणी काही असं म्हणन का, आपल्याला नाही आपण का असं काय विचार, म्हणजे कसं. आणि लेडीज मध्ये हा जास्त असतो, विशेष करून लग्न झालेल्या महिलांमध्ये हा जास्त असते की कोणी आपल्याला सगळ्यांची परमिशन घ्यायला पाहिजे आणि आपल्याला कोणीतरी काहीतरी असं म्हणलं तर सर्वप्रथम ते काढायला पाहिजे. कारण की मी माझं उदाहरण देते, कारण की नाही का मी नाही का असं आहे की माझ्या मनात जे आलं ना मी ते कोणालाच विचारत नाही, कारण की ते मला माहिती आहे मी ते योग्य करायला ते. आणि मग दुसऱ्याला पटून येतं नाही पटून ते मी विचार करत नाही, असं आहे माझं. मग ते बरोबर समोरच्यांना पटते. आणि कसं आहे, जे माझ्या संपर्कात राहते ना मग हळूहळू ओळखतात, हो बाबा हे करायला ते योग्यच करायला ते. आणि नंतर मग असं आणि असं माझ्या आयुष्यात खूप जण आले पण नाव ठेवणारे पण आणि नाव न ठेवणारे पण मी विचार करत नाही. पण मी इथं आले ना तर आधी मला असं वाटत होते की मी सरांना बोलले की मी कोणाला विचारलं नाही, माझ्या मिस्टरांना सुद्धा विचारलं नाही की मी कॅम्प्युटरचा क्लास लावणार आहे म्हणून. परत मी माझ्या मनाने आले आणि मॅडम काय म्हणल्या सेल्फ डिस्क्रिप्शन बना म्हणून. तर इकडे आहे का सरांची जेवढी फी आहे ना ती मी माझ्या मेहनतीने मी सरांना दिलेली. आजकालची पण परीक्षा फी आहे ना ती माझ्या स्वतःच्या मेहनतीने केली. मी कुठं कामाला जात नाहीये, मी घरीच नाही का ते मंडुळेचं आहे ना ते मी काम करते, मी घरी ते काम करते. आणि अजून माझ्याजवळ जे असे म्हणजे मी स्वतः कमवलेले पैसे आहेत ना मी ते सांभाळून ठेवते. मॅडम तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही मला एक 10 दिवसापूर्वी मला वाटतं मागच्या आठवड्यातच बोललात की सर एक जॉब आला होता. मला वाटतं तुमच्या बरोबर क्लासला असणारी काय नाव तिचं, भक्ती गवळी, तिला पण जॉबला आपण लावलंय का. स्टार्टिंगला तिला 10,000 पगार दिलाय 6 महिन्याच्या कोर्समध्ये. आणि तुम्ही त्यानंतर मला बोलले, बट अगोदर तिथं ती दुसरी मुलगी एक जॉईन झालेली होती. जर तिथं असतं तर मला वाटतं आज जॉब तुमच्या हातामध्ये असता. बट काळजी करू नका, नेक्स्ट येणारी अपॉर्च्युनिटी मी तुमच्यासाठीच देणार आहे. पण आपल्याकडं असं आहे की मुलं क्लासला जॉईंट असताना 6 महिने 1 वर्ष 2 वर्षाच्या मुलांना आपण ऑन द स्पॉट लर्निंग प्लस अर्निंग हे दोन्ही स्टेज क्लिअर करून देतो. अजून त्या मुलीची एक्झाम पण नाही झाली, एक्झाम होणार आहे, नीड होती, जॉबला लावून दिले. त्यांच्या बरोबरच होते ना, बरोबर ना. येस. आणि मी आधी पण प्रीतीला माहिती आहे, आम्ही 1 महिना म्हणजे मी 1 महिना काम केलंय ते बजाज फायनान्स मध्ये. आणि नंतर काय कुठं जॉबच्या शोधात गेले नाही. आम्ही म्हणलं नाही का चला आपण आता सरांकडे जाऊया बघूया. मी जॉबसाठी म्हणून आले हे तर खरंच आहे. सगळे तसंच त्या उद्देशाने येतात, कारण की आता माझं वय झाले, आता तुम्ही तर विद्यार्थी आहे, तुम्हाला तर वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते, पण मला आता जाता येत नाही ना. मग मी म्हणलं जाऊ दे आता आपल्याला काय कंपनीमध्ये काम होत नाही काय नाही, आपण इकडं पाहू. आता मी करायले, माझं झालं पण हा कोर्स. आता माझी उद्या 16 तारखेला एक्झाम आहे. पण आता मी म्हणाले नाही का मुलींनी आणि महिलांनी नाही का योग्य ते म्हणजे डिसिजन घ्यायला पाहिजे आपल्या आयुष्यात. म्हणजे कसं आहे, इतर गोष्टीपेक्षा नाही का आपल्या म्हणजे करिअरमध्ये फोकस करायला पाहिजे. महिला काय म्हणतात कधी साडी घ्या, हे घ्या, सण आले ते आले, त्यापेक्षा नाही का आपण आपल्या कामामध्ये किती आपण पैसे खर्च करतो ते पाहायला पाहिजे सुरुवातीला. म्हणजे आपल्या घरामध्ये म्हणजे कसं आहे, साडी तर आपण 100 घेऊ शकतो, पण आपल्या स्वतःच्या मेहनतीची एक साडी घेऊन दाखवायला पाहिजे. असं मला असं वाटतं. कारण की तुम्ही काम कोणतंही करा, छोटं करा मोठं करा,
झाडू मारण्यापासून तर चेअरवर बसण्यापर्यंत कोणतेही काम करा, ते आपण करतो ना ते खूप मोठं आहे, माहितीये का. ते आपल्या आपल्या पद्धतीने असं म्हणत नाही किंवा म्हणायचं नाही की आता आपण शिकायलो की लगेच आपण साहेबच होणार आहे, असं नाहीये की आपल्याला जे सुरुवातीला काम भेटतंय ना ते महत्वाचं आहे. आपण त्याच्यामध्ये किती वर जातो ते आपल्यावर अवलंबून आहे, आपण किती करतो किती नाही काय नाही, असं म्हणजे असं मला वाटतंय बरं का. येस. आणि आता तुझं काय? तुम्हाला काय वाटतं मॅडम, जसं आता तुमच्यासारख्या अनेक मुली किंवा मॅरिड झालेले, जसं लग्न झालेले आहेत ते खूप शिकलेले आहेत, हा. बरोबर ना, पण मग यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? मी त्यांना एवढंच म्हणू शकते की तुम्ही काम करा, आणि तुम्हाला जर योग्य दिशा भेटली ना तर योग्य मेहनतही करा तेवढी, आणि योग्य म्हणजे कसं मनातले सगळे चांगले विचार आणून योग्य काम करा, म्हणजे बरोबर तुमच्या आयुष्यात नाही का परिवर्तन होणार, म्हणजे होणारच ते त्याला कोणीच रोखू शकत नाही, एवढं मला माहिती आहे. येस येस. आणि सरांसारखे जर मार्गदर्शक भेटले ना तर 100% तो 0 मधून हिरो होणार येस येस. थँक्यू व्हेरी मच. आणि ठिकाणी असं बोलण्यापेक्षा करून दाखवणं ते महत्वाचं आहे. आणि बोलतात ना सर, आपल्यासाठी बोलतात, सरांनी केले, सरांच्या आयुष्यामध्ये पण खूप स्ट्रगल केले. मी पण सर आता 6 महिन्यापासून सरांना ओळखते, आणि सरांनी सांगितले पण सरांच्या बद्दल आता सरांची फॅमिली वगैरे सगळं आता आपण जवळून पाहिलेली. मग सरांनी स्वतःचे म्हणजे सर बोलतात ते कने स्वतःच्या आयुष्यातून जे त्यांनी अनुभव केले ना ते खऱ्याचे बोलतात सर, की असं नाही की ह्याचं ऐकून नाही तर पुस्तकातून बघून, असं नाहीये. कारण की जो माणूस स्वतः ठेस खातो ना तोच पुढे जातो, ही खरी गोष्ट आहे. आणि आपण जे एवढं पाहतो ना तर ते सरांच्या मेहनतीचं फळ आहे. कारण की सरांनी जर असं जर फक्त बसून एका चेअरवर बसून जर सरांच्या हाताखाली 10 शिक्षक लावले असते, सर मध्ये कॅबिन मध्ये बसले असते, सर आता आपल्या समोर असे उभे राहिले नसते, म्हणले असते कारण चला तुम्ही करा, तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना हँडल करा, मी बसतो किती आले, असं पाहिलं असतं सरांनी. पण सर नाही का स्वतः जाणीवपूर्वक लक्ष देतात, ते असं म्हणत नाही का मी कशाला हे करू ते करू, हे सरांचं गुडनेस आहे, माहिती का. तुम्ही त्याच्यातून घ्यायला पाहिजे, कारण की आपण कोणतंही काम केलं ना तर आपण ते योग्य करायला हे एवढं विचार करायला पाहिजे, असं मला वाटतंय. वाव, थँक्यू व्हेरी मच मॅडम, खूप सुंदर. आणि पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस खूप काही परिवर्तन आहे मॅडम. निश्चित थांबू नका, आणि लक्षात घ्या वय मॅटर नाही करत, पण लक्षात ठेवा शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही पहा, डॉक्टर अब्दुल कलामांनी पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मुलांना मार्गदर्शन देण्याचंच काम केलं. जेवढे महान व्यक्ती असतील त्यांनी सगळ्यांनी त्या स्टेजला जाऊन चांगलं मार्गदर्शनाचं काम केलं. कोशिश करने की हार नहीं होती, हमेशा कोशिश करना चाहिए. कोशिश करना चाहिए और उसकी जीत हमेशा होती है. एकदम बढ़िया, निश्चित, नाइस. येस.